आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण या व्हिडिओमध्ये मी मस्त अशा भाजीच्या शेतीत जाऊन पालक काढून आणलेला आहे आणि त्या पालकापासून अळूवडीपेक्षा सुद्धा मस्त खायला रुचकर अशा भरपूर पदर सुटलेल्या पालक वड्या मी केलेल्या आहेत आणि या पालक वड्या तुम्ही बघू शकता खूप मस्त अशा दिसतात, तेवढ्याच टेस्टीसुद्धा झालेल्या आहेत। मी आमच्या जवळच असलेल्या भाजीच्या शेतीत गेलेले आहे आणि येथे मी पालक काढून घेतलेला आहे आणि एकदम पालक फ्रेश मी आणलेला आहे आणि हा संपूर्ण व्हिडिओ आहे ना मोठा पण आपल्या चॅनलवरती आलेला आहे। तो जर तुम्ही आत्तापर्यंत पाहिला नसेल तर तो तुम्ही नक्की पाहून घ्या। तर मी पालकाची ही पानं आहेत ना ती कट करून घेतलेली आहेत आणि एका मोठ्या अशा बाउलमध्ये पाणी घालून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि निथळून घेतलेले आहेत। आता एका खलबत्त्यामध्ये मी साधारण 1 इंचभर आलं, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 2 ते 3 मिरच्या आणि थोडंसं जिरं अर्धा चमचाभर कुटून घेतलेलं आहे। चांगलं भरड असं ही पेस्ट करून घेतलेलं आहे। तुम्ही मिक्सरमधून सुद्धा फिरवून घेऊ शकता, त्याने सुद्धा काही फरक पडत नाही, पण मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली आहे। आता एका बाउलमध्ये काढून घेतली ही पेस्ट आणि यामध्ये साधारण वाटीभर बेसन पीठ यामध्ये मी घालून घेतलेलं आहे। त्याचबरोबर 2 टेबलस्पून इतकं तांदूळाचं पीठसुद्धा घालून घेतलेलं आहे आणि साधारण अर्धा तास मी पाण्यामध्ये चिंच भिजायला ठेवलेली होती, साधारण लिंबा एवढी, आणि त्याचं साधारण पाव वाटी इतकं पाणी घातलेलं आहे म्हणजे चिंचेचा कोळ, आणि त्यामध्ये मी हळद घातलेली आहे, मसाला घातलेला आहे 1 चमचाभर, मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे आणि हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता बेतानं पाणी घालायचं आहे आणि घट्ट आणि एकदम पातळही नाही एकदम घट्टही नाही असं हे मिश्रण आपण करून घ्यायचं आहे। यामध्ये आता तीळ घालून घेतलेले आहेत मी, पांढरे तीळ घातल्यामुळे या पालक वडीला खूप छान चव येते। गरम मसाला घातलेला आहे आणि ओवासुद्धा घालून घेतलेला आहे साधारण पाव चमचा इतकं, आणि हे मिश्रण तुम्ही बघू शकता इतपत घट्ट आपल्याला हवं आहे, म्हणजे एकदम घट्टही नाही ठेवायचं आहे आणि एकदम पातळही नाही ठेवायचं आहे। एकदम घट्ट ठेवलं तर त्याचं जो बेसन आहे ना त्यात वेगळा होतो पानापासून, आणि एकदम पातळ ठेवलं तर अजिबातच बेसनही दिसत नाही, एकदम पानं दिसतात, आणि म्हणूनच पिठाची कन्सिस्टन्सी आहे ना ती आपल्याला व्यवस्थित अशी ठेवायची आहे। आता मी इथे केक टिनच घेतलेला आहे आणि त्यामध्ये डायरेक्ट हे बघा अशा पद्धतीने एक मी पान ठेवते आणि त्यावरती हे बेसनाचं पीठ आहे ना ते व्यवस्थित लावून घेते। अशा पद्धतीने आपण एक आडवं उभं जसं जमेल तसं सेट करायचं आहे, म्हणजे एका बाजूनेच आपण डेट असं ठेवत जायचं नाही आहे, तर एका बाजूने डेट ठेवलं तर दुसऱ्या बाजूने दुसऱ्या साईडला डेट ठेवायचं आहे। असं सगळ्या चारी बाजूनी करत ही जी पालकाची पानं आहेत ना ती आपण व्यवस्थित अशी बेसन लावून आहे ना सेट करून घ्यायची आहेत या केक टिनमध्ये। आणि या केक टिनमध्ये आपण पालकाची वडी केली ना तर त्यामुळे सगळ्या पालकाच्या ज्या वड्या आहेत ना त्या छान चौकोनी येतात मिळून, म्हणजे गोल टिनमध्ये केलं तर कसं साईडच्या कडा कट होऊन जातात, तसं होत नाही, त्यामुळे सगळ्या सारख्या अशा चौकोनी या पालकाच्या वड्या आपल्याला मिळतात। आता इथे पाणीसुद्धा मी गरम करायला आधीच ठेवलेलं होतं, पाणी गरम झालेलं आहे आणि बरोबर आता 20 मिनिटांसाठी या पालकाच्या वड्या आहेत ना त्या वाफून घेते मी, साधारण मध्यम आचेवरती वाफून घेतलेल्या आहेत। आणि आता तुम्ही बघू शकता 20 मिनिटांनी मी झाकण काढलेलं आहे आणि साधारण सुई घालून घेतलेली आहे, तुम्ही टूथपिकच्या साह्याने सुद्धा बघू शकता। आता ही सुरी आहे ती पूर्णपणे क्लीन आलेली आहे, म्हणजेच या वड्या आहेत त्या व्यवस्थित अशा वाफलेल्या आहेत। खरं सांगायचं तर अळूवडीच्या तुलनेमध्ये पालकाच्या वड्या पटकन अशा वाफूनसुद्धा होतात, कारण पालक जे पान असतं ना ते एकदम सॉफ्ट असतं आधीच आणि त्याला जरी वाफ लागली तरीसुद्धा ते लगेचच सॉफ्ट होतं। आणि आता बरोबर ही जी वडी आहे ना ती थंड झालेलं आहे मिश्रण, आणि मी या केक टिनमधून काढून घेते। तर तुम्ही आता हा जो बेस आहे तर तुम्ही बघू शकता साधारण असा कमी दिसतोय, म्हणजे छोटासाच दिसतोय चपटा, पण तुम्हाला खरंच सांगते जेव्हा आपण या वड्या तळतो ना तेव्हा त्या छान फुलतात, आणि म्हणूनच नक्की बनवून बघा अशा पद्धतीने वड्या। आता थंड झालेलं आहे हे संपूर्ण मिश्रण, आता हे या वड्या मी कट करून घेते, तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कट करून घेऊ शकता, छोट्या मोठ्या। तर मी साधारण एवढ्या मोठ्या अशा ठेवते आणि व्यवस्थित अशा कट करून घेते। तर तुम्ही आत्ताच बघू शकता या पालक वडीला छान असे पदर सुटलेले आहेत आणि तळल्यानंतर आहे ना हे पदर जास्त चांगले दिसतात, तळल्यानंतर मस्त बाहेरून क्रिस्पी होते ना तर हे पदर आणखीन छान सुटलेले दिसतात, मस्त दिसतात क्रिस्पी असे। आणि आता मी 2 प्रकारे या पालक वड्या तळते, मी इथे कावळीवरती तेल घालून छान तळून घेते। तर तुम्हाला कमी तेलकट पदार्थ खायला आवडत असतील ना तर तुम्ही साध्या तव्यावरती सुद्धा तळून घेऊ शकता, मात्र तळताना आहे ना चारी बाजूनी सारख्या शेकवणं गरजेचं आहे, तरच त्यामुळे बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊ अशा या पालक वड्या खायला छान लागतात। तर मी एका बाजूला कावळीवरती सुद्धा तळून घेते आणि एका बाजूला कढईमध्ये सुद्धा तळून घेतलेले आहेत, कारण खरं सांगू का तुम्हाला तेलामधून तळलेले जे पालक वड्या आहेत ना त्या जास्त छान पदर सुटलेल्या दिसतात, ह्या बघा।
आणि कमीसुद्धा तेलकट दिसत आहेत, कारण आपण यामध्ये तांदूळाचं पीठसुद्धा घातलेलं आहे. आणि या काविळीवरती तळून घेतलेल्या वड्यासुद्धा खूप छान अशा झालेल्या आहेत. तर संपूर्ण वड्या या तळून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता खूप मस्त असे पदर सुटलेले दिसत आहेत. आणि आपण जे पान वाढतो ना जेवणाचं, त्या ताटामध्ये किंवा त्या पानावरती ही अशी एखाद दुसरी वडी जरी ठेवली ना तरी ते पान असं परिपूर्ण झाल्यासारखं दिसतं. अशी ही पालकवडी बनलेली आहे. शिवाय मुलंसुद्धा आजकाल पालक खायला बघत नाहीत, तर त्यांनासुद्धा तुम्ही अशा पद्धतीने पालकवडी बनवून देऊ शकता. ते आवडीने खातील आणि पुन्हा पुन्हा तुम्हाला बनवायला सांगतील. ही अशीच पालकवडी बनलेली आहे. तुम्ही आतूनसुद्धा बघू शकता छान अशा शिजलेल्या आहेत, अजिबात कच्च्या राहिलेल्या नाही आहेत. तर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा.